स्त्री शक्ती अवॉर्ड हा पुरस्कार नसून आपल्यावर दिलेली ती एक मोठी जबाबदारी आहे आणि ती प्रत्येकाने आपण पार पाडायची आहे. जे बघा, जिजाऊ खूप काही शिकलेल्या नव्हत्या. त्यांनी शिवाजी महाराजांना घडवलं, संभाजी महाराजांना घडवलं. आपण तर नक्कीच 4 बुकं शिकलेलो आहोत. त्यामुळे प्रत्येक स्त्रीने नुसता आदर्श नाही करायचा, तर तो जपायचा सुद्धा आहे. या ठिकाणी बघा, संदीप काकड सर आज त्यांची 3री पिढी याच्यामध्ये कार्यरत आहे. आईने तो संस्कार दिला, दादांनी पाळला, दादानंतर चिरंजीव पण तो संस्कार पाळणार आहे. आणि त्यांना साथ देणारी संपूर्ण टीम, हे एकट्याचं वर्क नाहीये. सगळी टीम जेव्हा एकत्र असते, कार्य करते, तेव्हाच असा एकदम अप्रतिम सोहळा प्राप्त होतो. आज या हुतात्मा स्मारकामध्ये आपल्याला पुरस्कार मिळालेला आहे. त्याची आपण सगळ्या भगिनींनी जाणीव ठेवावी आणि आपलं कर्तव्य करावं. अगोदर सेवा करावी, नंतरच मेवा मिळतो. मला एवढंच म्हणायचं आहे. हुतात्मा स्मारक ही अशी पवित्र वास्तू आहे. या वास्तूमध्ये तुम्हाला मिळालेला सन्मान ही म्हणजे कर्तव्याची जाणीव आहे आणि हे कर्तव्य पार पाडा. पुढच्या वेळेस अधिक कार्यक्रम उत्तम होतील याची आपण सगळ्यांनी काळजी घेऊया. दादांची सोबत सगळं नेहमीच करूया. जय हिंद.